नमस्कार, मी डॉक्टर शिवानी देसाई गांगण आज सम्राट आयुर्वेदमधनं अजून एक वेगळा पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आली आहे। हा आजचा वेगळा पदार्थ खूप वेगळा नाही आहे, आपल्या रोजच्या आहारातला आहे, पण आजकाल आपण सगळ्यांनी त्याला एक अगदी कटाक्षाने बाजूला काढलेला आहे, तो म्हणजे भात। भात हा वर्ल्ड म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर द वर्ल्ड खाल्लेला स्टेपल फूड आहे। म्हणजे हा प्रत्येक ठिकाणी पिकतो आणि प्रत्येक ठिकाणी खाल्ला जातो, फक्त त्याच्या जातींमध्ये फरक असतो। आयुर्वेद या भाताबद्दल काय सांगतो हे मी तुम्हाला आता थोडक्यात सांगणार आहे। सर्वप्रथम भात बनवण्याची पद्धत, भात किंवा साठेसाईचा तांदूळ हा तुम्ही सर्वप्रथम धुवून घ्यायचा। धुवून घेतल्याच्या नंतर त्याला 8-10 मिनिट तसंच ठेवायचं। मग तो तांदूळ फुलला की त्या तांदळाच्या 5 पट पाणी घालून त्याला शिजवायचं। शिजवताना झाकण ठेवायचं नाही, ओपन वेसल सिस्टीमने तो भात शिजवायचा। शिजल्यानंतर वरचा मंड किंवा वरचं पाणी जे असतं ते काढून टाकायचं आणि त्यानंतर जो भात मोकळा भात आपल्याला मिळतो तो आपण आपल्या आहारात समावेश करू शकतो। अशा प्रकारे शिजवलेला आहार हा रुची उत्पन्न करणारा, संतर्पणजन्य म्हणजे आपल्या शरीराचं भरण पोषण करणारा, सप्तधातूंना पूर्ण प्रेरणा देणारा किंवा त्यांचं पोषण करणारा असा असतो। हा भात जो साठेसाईचा शास्त्रोक्त पद्धतीने केलेला भात हा सगळ्या प्रकारच्या प्रकृतींसाठी, सर्व वयोगटांसाठी पथ्याचा ठरू शकतो। बरं, अशा प्रकारे न शिजवलेला भात किंवा ह्या व्यतिरिक्त असलेला भात किंवा तांदूळ हा मात्र गुरु होतो। जर आपण ओपन वेसल सिस्टीमने एखादी जो भात नाही शिजवत, बंद झाकण करून किंवा मी सांगितलेल्या पद्धतीच्या विरुद्ध किंवा वेगळ्या पद्धतीने भात बनवत असाल तर तो मात्र गुरु किंवा पचायला जड किंवा उशिराने पचणारा असा असतो। त्यामुळे नक्कीच आपल्याला पचनाचे विकार किंवा इतर पचनाच्या नंतर पुढे अगदी डायबिटीजसारखे वगैरे जे व्याधी असतात की ज्याच्यात आपण अगदी कटाक्षाने टाळतो की नाही माझी शुगर वाढेल मी हल्ली भात खात नाही किंवा माझं वजन वाढेल मी हल्ली भात खात नाही, तर अशा प्रकारे त्याच्या मागचं शास्त्र असं नाही आहे। तुम्ही साठेसाईचा भात शास्त्रोक्त पद्धतीने बनवून योग्य वेळेला तुम्हाला तुमचा अग्नी चांगला असताना, भूक लागलेली असताना खाल्लात तर तो काहीही बाधा करत नाही। त्यानंतरच्या नियमाटी अशा आहेत की भात हा कधीही थंड करून खाऊ नये। थंड म्हणजे रेफ्रिजरेट करून। काही वेळेला आपल्याला अशी सवय असते किंवा आपली वेळेचा अभाव असतो की आपण भात खूप बनवून फ्रीजमध्ये ठेवतो, मग तो जसा हवा असेल तसा काढून गरम करून खाल्ला जातो, तर ते मात्र तुम्ही नक्की टाळा। कारण अशा प्रकारे खाल्लेल्या भातानेच पुढच्या ज्या व्याधी आहेत, अपचनापासून ज्या सुरुवात होतात त्या होऊ शकतात। भात हा खाताना शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेला, मोकळा, मऊ, त्यावर थोडंसं तूप घातलेला आणि तुमच्या अग्नीची तीव्रता बघून योग्य मात्रेत खाल्लेलाच खूप पथ्याचा ठरू शकतो। भेटूया नव्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला एखाद्या पदार्थाबद्दल जर शास्त्रोक्त पद्धतीमध्ये काय सांगितलं हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा। थँक्यू।